नमस्कार, मी श्रावणी आणि आपण पाहत आहात 1 मिनिट न्यूज। आपले लाडके कलाकार स्टेजवर परफॉर्म करत नसतानाही खरंच सुरक्षित आहेत का? आसामचे संगीत दिग्गज जुबिन गर्ग यांच्या अचानक आणि दुःखद निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे। गँगस्टर चित्रपटातील त्यांचं या अली हा गाणं खूप प्रसिद्ध आहे। वयाच्या 52व्या वर्षी त्यांचे निधन झाले। ही घटना 20 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये घडली, जिथे ते एका महोत्सवात परफॉर्म करणार होते। मिळालेल्या माहितीनुसार त्यांना पोहताना फिट आली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांना वाचवता आले नाही। त्यांच्या अकाली निधनाने भारतीय संगीत सृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, विशेषतः आसाममध्ये, जिथे त्यांना सांस्कृतिक प्रतीक मानले जात होते। चाहते, राजकारणी आणि सहकारी कलाकारांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे। एका अशा बहुप्रतिभावान कलाकाराला गमावल्याबद्दल सर्वजण दुःख व्यक्त करत आहेत, ज्यांनी 40हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली आणि त्यांच्या आत्मिक आवाज आणि अष्टपैलुत्वासाठी ते ओळखले जात होते। आता आपण पाहिलं 1 मिनिटाचं संक्षिप्त सारांश। सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे पाहत रहा। आसामचे प्रसिद्ध गायक आणि सांस्कृतिक प्रतीक जुबिन गर्ग यांचे 52व्या वर्षी निधन झाले आहे। 20 सप्टेंबर रोजी ही बातमी आल्यानंतर देशभरात शोककळा पसरली। ही दुःखद घटना सिंगापूरमध्ये घडली, जिथे ते नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिवलमध्ये परफॉर्म करण्यासाठी गेले होते। त्यांची पत्नी गरिमा सैकिया गर्ग यांच्या मते ते मित्रांसोबत एका नौकेवर फिरायला गेले होते आणि पोहताना त्यांना फिट आली, जसे की आधी बातम्यांमध्ये सांगितले गेले होते की स्कुबा डायव्हिंग करताना अपघात झाला। त्यांना लगेच वाचवण्यात आले आणि सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे त्यांना सुमारे 2 तास ICU मध्ये ठेवण्यात आले, परंतु त्यांना मृत घोषित करण्यात आले। जुबिन यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1972 रोजी जिबोन बोरठाकुर या नावाने झाला होता। त्यांचे कुटुंब संगीत आणि साहित्याशी खोलवर जोडलेले होते। त्यांचे वडील मॅजिस्ट्रेट आणि कवी होते आणि त्यांची आई गायिका होती। जुबिन स्वतः एक बहुवाद्यवादक होते, जे 12 पेक्षा जास्त वाद्य वाजवू शकत होते। त्यांच्या संगीताच्या प्रवासाची सुरुवात त्यांच्या पहिल्या अनामिका या अल्बमने झाली, जो ईशान्य भारतात खूप हिट झाला। नंतर ते मुंबईला गेले, जिथे त्यांना 2006 सालच्या गँगस्टर चित्रपटातील या अली या गाण्यामुळे राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली। त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक दशके काम केले। या काळात त्यांनी 40हून अधिक भाषांमध्ये 35,000 पेक्षा जास्त गाणी गायली, ज्यामुळे त्यांनी प्रादेशिक आणि बॉलिवूड दोन्ही संगीत क्षेत्रात एक विशेष स्थान निर्माण केले। त्यांचे वैयक्तिक आयुष्य खूप खासगी होते, परंतु ते त्यांच्या परोपकारी कामांसाठी ओळखले जात होते। 2021 मध्ये कोविड-19 महामारीच्या वेळी त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने त्यांची इमारत आसाम सरकारला कोविड केअर सुविधेसाठी देण्याची ऑफर दिली होती। त्यांचे अकाली निधन हे केवळ संगीत उद्योगासाठीच नाही, तर आसामच्या लोकांसाठीही एक मोठा तोटा आहे, जे त्यांना त्यांचे लाडके रॉकस्टार आणि सांस्कृतिक राजदूत मानत होते। त्यांचे पार्थिव शरीर भारतात परत आणले जात आहे आणि त्यांचा अंतिम संस्कार पूर्ण सन्मानाने केला जाईल।